नमस्कार मित्रांनो, पिक्चर पेटीमध्ये तुमचं स्वागत आहे. जगभरातल्या सिनेमाचा खजिना थेट तुमच्या मराठीत. पहाटेचे 5:30 वाजलेत. इंग्लंडमधलं डेनब्रुक नावाचं चिमुकलं गाव अजून झोपेतच आहे. हिरव्यागार कुरणावर धुक्याची चादर पसरलीये आणि त्या धुक्यात एक मेंढ्यांचा कळप शांतपणे वाट बघतोय. रोज सकाळी त्यांचा मेंढपाळ जॉर्ज हातात चहाचा कप आणि एक रहस्य कथेचं पुस्तक घेऊन येतो. रोज न चुकता. पण आज जॉर्ज आलाच नाही. म्हणून मेंढ्या त्याच्या ट्रेलरकडे जातात आणि तिथे त्यांना दिसतं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. जॉर्ज जमिनीवर निपचित पडलाय कायमचा आणि त्याचे हात हिरवेगार पडलेत. मित्रांनो, या गावात खुनाचा तपास करायला आहे फक्त एक पोलीस आणि या खुनाचे खरे साक्षीदार आहेत बोलता न येणाऱ्या मेंढ्या. पण थांबा, या मेंढ्या साध्यासुध्या नाहीत. यांनी आयुष्यभर रोज रात्री मर्डर मिस्ट्री ऐकल्यात. मग प्रश्न एकच, या शांत गोंडस गावात जॉर्जला मारलं तरी कोणी आणि का? शेवटपर्यंत थांबा मित्रांनो, कारण खुनी तो निघतो ज्याच्यावर तुम्ही स्वप्नातही संशय घेणार नाही. तर आज आपण बघणार आहोत द शिप डिटेक्टिव्ह 2026चा मिस्ट्री कॉमेडी आणि थ्रिलर असा चित्रपट. हुक जॅकमन, एमा थॉम्पसन असे दिग्गज कलाकार. हा सिनेमा लिओनी स्वान यांच्या 3 बॅग्स फुल या गाजलेल्या जर्मन कादंबरीवरती आधारित आहे. चला तर मग सुरू करूयात आजचा चित्रपट द शिप डिटेक्टिव्ह. तर मित्रांनो, डेनब्रुक गावाच्या टोकाला जॉर्ज हार्डीचं कुरण आहे. जॉर्ज म्हणजे एक साधा प्रेमळ मेंढपाळ. बायको नाही, मुलं बाळ दिसत नाहीत, मित्र फारसे नाहीत. त्याचं सगळं जग म्हणजे त्याच्या मेंढ्या. आणि त्याची एक भारी सवय आहे. रोज रात्री तो कुरणात खुर्ची टाकून बसतो आणि आपल्या मेंढ्यांना मोठ्याने डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचून दाखवतो. त्याला वाटतं त्यांना यातलं काय कळणार, पण मित्रांनो, गंमत इथेच आहे. मेंढ्यांना सगळं कळतंय. प्रत्येक शब्द, प्रत्येक क्ल्यू, प्रत्येक ट्विस्ट. आता या कळपाची ओळख करून घ्या. लिली, एक चुणचुणीत मेंढी जिला रहस्य कथांचं अक्षरशः वेड आहे. जॉर्ज वाचत असताना बाकीच्या मेंढ्या पेंगतात, पण लिलीचे कान टवकारलेले असतात. मग आहे मॉपल, एक गुबगुबीत भोळा मेंढा ज्याचं वैशिष्ट्य एकच, तो कधीही काही विसरत नाही. आणि तिसरा आहे सेबॅस्टियन, एक काळा एकलकोंडा मेंढा. जॉर्जने त्याला एका कार्निवलमधून हालपेष्टामधून सोडून आणलेलं होतं. म्हणून सेबॅस्टियन कळपात कुणाशी फारसा बोलत नाही, पण जॉर्जसाठी तो जीवही देईल. हे वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो, पुढे याचा अर्थ कळेल. पण या मेंढ्यांच्या जगाबद्दल 2 विचित्र गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. पहिली, या मेंढ्यांचा ठाम विश्वास आहे की मृत्यू ही गोष्ट फक्त कथांमध्ये असते. खऱ्या आयुष्यात मेंढ्या मरत नाहीत, त्या फक्त आकाशातले ढग बनतात. गोड कल्पना आहे ना? आणि दुसरी गोष्ट, जेव्हा एखादी गोष्ट सहन होत नाही तेव्हा या मेंढ्या स्वतःहून ती विसरू शकतात. डोळे मिटायचे आणि आठवण पुसून टाकायची. सोप्पं. पण मित्रांनो, हीच सवय पुढे या गोष्टींच्या काळजाला हात घालणारी आहे. आणि हो, कळपात एक छोटं कोकरू आहे. बाकी सगळं वसंतात जन्मतात, पण हा जन्मला ऐन हिवाळ्यात. म्हणून कळप त्याला वाळीत टाकल्यासारखा वागतो. विंटर लॅम्प म्हणून हिनवतो. त्याला नावसुद्धा दिलेलं नाही. पण जॉर्ज मात्र त्याला जीव लावतो, त्याला उभेत ठेवतो. का, ते शेवटी कळेल. आणि मग येते ती सकाळ. जॉर्ज त्याच्या ट्रेलर बाहेर मृत अवस्थेत सापडतो. गाव हादरतं. एलियट मॅथ्यूज नावाचा एक तरुण उत्साही पत्रकार लगेच घोषणा करतो, हा अपघात नाही, हा खून आहे. म्हणून तो गावातल्या एकुलत्या एक पोलिसाच्या टीम डेरीच्या मागे लागतो. टीम बिचारा साधा भोळा, थोडा गोंधळलेला पोलीस. त्याने आजवर हरवलेल्या सायकलिंग केस बघितलेली नाही. पण तपास सुरू होतो आणि निष्कर्ष निघतो, जॉर्जला विष देण्यात आलंय. म्हणजे खुनी गावातलाच कुणीतरी आहे. कदाचित रोज हसून गुड मॉर्निंग म्हणणारा चेहरा. इकडे कुरणात मेंढ्यांचं जग उद्ध्वस्त झालंय. त्यांचा जॉर्ज गेला. पण लिली शोक करत बसत नाही. ती कळपासमोर उभी राहते आणि म्हणते, जॉर्जने आपल्याला शेकडो रहस्य उलगडून दाखवली. आता त्याचं रहस्य उलगडायची पाळी आपली आहे. आणि मित्रांनो, इथूनच सुरू होते जगातली सगळ्यात अजब तपास मोहीम. डिटेक्टिव्ह लिली, कधीही न विसरणारा मॉपल आणि एकलकोंडा सेबॅस्टियन. मेंढ्या विरुद्ध खुनी. पुढच्या सीनमध्ये गावातल्या इनमध्ये जॉर्जच्या मृत्यूपत्राचं वाचन होणार होतं. मेंढ्यांना कळतं, रहस्यकथांचा पहिला नियम, खुनाचा माग काढायचा असेल तर आधी पैशाचा माग काढा. म्हणून त्या चक्क इनपर्यंत पोहोचतात आणि लपून छपून सगळं ऐकतात. आणि इथे मित्रांनो, एकामागून एक धक्के बसायला लागतात. पहिला धक्का, जॉर्जला मुलं होती, जुळी. एक मुलगा, एक मुलगी. त्यांची आई बाळंतपणातच वारली
आणि दुःखाने खचलेल्या जॉर्जने दोन्ही बाळं चर्चमार्फत दत्तक देऊन टाकली. मुलगी रेबेका हॅम्स्टेड अमेरिकेत वाढली. काही महिन्यांपूर्वी तिने पत्रामधून वडिलांशी संपर्क साधला होता आणि आत्ता पहिल्यांदाच वडिलांना भेटायला ती इंग्लंडला आली आहे. पण भेट व्हायच्या आधीच वडील गेले. मुलगा पीटर व्हॅन व्ह्युरन तो दूर साऊथ आफ्रिकेत असतो, म्हणून वडील लिडिया हार्बॉटल त्याला फोन करून मिटिंगला जोडते आणि हो, त्याआधी ती त्या पत्रकार एलियटला बाहेर हाकलते. ही खाजगी बाब आहे म्हणून. हा छोटासा सीन लक्षात ठेवा मित्रांनो, नंतर याचा स्फोट होणार आहे. धक्का दुसरा. हा साधा दिसणारा मेंढपाळ करोडपती होता. जॉर्जने मेंढ्यांच्या एका आजारावर औषध शोधलं होतं आणि त्याचं पेटंट विकून त्याने प्रचंड संपत्ती कमवली होती, कोणालाही न सांगता. आणि धक्का तिसरा. जुन्या मृत्यूपत्रात ही सगळी संपत्ती दानधर्माला जाणार होती, पण नवीन मृत्यूपत्रात सगळंच्या सगळं रेबेकाला. मंडळी, आता इनमधल्या प्रत्येक चेहऱ्याकडे बघा. वकील लिडिया, रेव्हरंड हिलकोट, खाटिक हॅम गिलियार्ड, इनकीपर बेथ पेनॉक, शेजारचा मेंढपाळ केलेब मेरो आणि नुकतीच अमेरिकेतून आलेली रेबेका. यांच्यापैकी कोणीतरी खुनी आहे, पण कोण? आणि तेव्हाच कळपातली क्लाउड नावाची मेंढी लिलीला एक गोष्ट सांगते, जी ऐकून लिलीच्या अंगावर काटा येतो. खुनाच्या रात्री क्लाउडला कुरणात काहीतरी सापडलं होतं. एक बांगडी, रेबेकाची बांगडी. म्हणजे मी वडिलांना कधी भेटलेच नाही म्हणणारी रेबेका त्या रात्री कुरणात होती तर. आणि ती खोटं बोलतीये का? मेंढ्या शिताफीने टीमला कुरणात खेचून आणतात. टीमला बांगडी सापडते. मग तो रेबेकाच्या बुटांची तपासणी करतो आणि बुटांच्या तळव्यांना चिरडलेली बेरीची फळं, तीच विषारी बेरी जिने जॉर्जचा जीव घेतला. पुरावा पक्का, मोटिव्ह पक्का, करोडोंची संपत्ती. रेबेकाला अटक होते, केस बंद. पण मित्रांनो, केस इतकी सोपी असती तर हा सिनेमा इथे संपला असता ना? खरी गोष्ट तर आता सुरू होते. इकडे मेंढ्यांचं भवितव्य ठरतं. जॉर्ज गेल्यामुळे हा कळप आता शेजारचा मेंढपाळ केलेब मेरो सांभाळणार. म्हणून लिली आणि मॉपल ठरवतात आपल्या भावी घराची पाहणी करून यावी. त्या केलेबच्या कुरणात जातात आणि तिथे त्यांना जे दिसतं ते बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. केलेब आणि खाटिक हॅम यांचं सोटलेटं आहे. केलेबच्या मेंढ्या लोकरीसाठी नाहीत, त्या मांसासाठी आहेत, कापल्या जाणार आहेत आणि आता हा कळपही त्याच रांगेत उभा राहणार आहे. लिली आणि मॉपल जीव घेऊन पळतात, पण केलेबचे जर्मन शेफर्ड कुत्रे त्यांच्या मागावर आहेत, दात विचकलेले, वेगाने जवळ येणारे. आता काही खरं नाही असं वाटत असतानाच अंधारातून एक काळी आकृती झेपावते. सेबॅस्टियन. तो कुत्र्यांना अंगावर घेतो. लिली आणि मॉपलला पळायला वाट करून देतो, पण स्वतः मात्र त्या रात्रीतून परत येत नाही. आणि मित्रांनो, इथे हा सिनेमा फक्त मर्डर मिस्ट्री राहत नाही, इथे तो काहीतरी खूप मोठं होऊन जातो. कारण त्या क्षणी लिलीला आयुष्यात पहिल्यांदाच सत्य दिसतं. मृत्यू फक्त गोष्टींमध्ये नसतो, तो खरा असतो. सेबॅस्टियन ढग नाही बनला, तो गेला कायमचा. आणि मग तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. आजवर जेव्हा जेव्हा कळपातलं कोणी गेलं तेव्हा तेव्हा आपण स्वतःहून विसरत आलो. डोळे मिटले, आठवण पुसली आणि पुढे चरत राहिलो. किती जणांना आपण असं विसरून टाकलंय? लिली धावत कळपाकडे येते, ओरडून सांगते, आपण सगळे धोक्यात आहोत. केलेब आपल्याला कापणार आहे. पण घाबरलेला कळप काय करणार? तेच जुनं औषध. डोळे मिटतात आणि विसरून जातात. लिली हताश होते. म्हणून मॉपल, जो कधीही विसरू शकत नाही, तिच्याजवळ येतो आणि हळूच म्हणतो, विसरणं ही ढाल वाटते, पण खरी ताकद लक्षात ठेवण्यात असते. आपल्या माणसांना आठवणीत जिवंत ठेवण्यात असते. पण दुःखाने पिचलेली लिली एक शेवटचा प्रयत्न करते. ती जॉर्जलाच विसरायचं ठरवते. हे दुःखच नको. डोळे मिटते आणि तेव्हाच मित्रांनो, या सिनेमातला सगळ्यात सुंदर सीन घडतो. तिच्यासमोर जॉर्ज उभा राहतो. त्याचं हसू, त्याचा आवाज, हातातलं पुस्तक. आठवणींमधला जॉर्ज तिच्याशी बोलतो आणि त्या संवादात, त्या आठवणींच्या तुकड्यांमध्ये लिलीला अचानक तो क्लू सापडतो, जो सगळ्यांच्या नजरेतून सुटला होता. तिचे डोळे खाडकन उघडतात. रेबेका निर्दोष आहे. तिला कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवलंय. बांगडी, बुटातल्या बेरी, सगळं प्लांट केलेलं. हा खुनी फक्त हुशार नाही, तो सैतानी बुद्धीचा आहे. पण आता अडचण अशी,
मेंढ्यांनी हे माणसांना सांगायचं कसं? आणि इथे मित्रांनो टीममध्ये एंट्री होते त्या वाळीत टाकलेल्या विंटर लॅम्पची. सगळ्यात छोटा, सगळ्यात दुर्लक्षित, पण गजांमधून आत शिरू शकेल एवढा एकच. तो चक्क तुरुंगात घुसतो आणि आपल्या छोट्याशा खुरांनी रंगात बुडवून भिंतीवर संदेश रंगवतो. म्हणजे एका पायाने पिवळा रंग आणि दुसऱ्या पायाने निळा रंग असं. जिच्या कळपाने तिला कधीच जवळ केलं नाही तीच आता सगळ्यांना वाचवायला निघाली आहे. इकडे टीम रेबेकाला मोठ्या तुरुंगात हलवायला निघालेला असतो. तो पाहतो तुरुंगाबाहेर कोणी रंगाने रेषा ओढलेल्या आहेत. तो विचार करतो आणि रेबेकालाही विचारतो की हे तू केलेलं आहे का? तेव्हा रेबेका म्हणते की एक कोकरू आलं होतं. मग याकडे टीम दुर्लक्ष करतो. गाडी चालली आहे आणि अचानक टीमच्या डोक्यात चक्र फिरायला लागतात. मेंढ्यांनी पेरलेले संकेत, तो संदेश आणि आजवरचे सगळे बारीक सारीक क्लूज एका मागोमाग जुळायला लागतात. आणि मग मित्रांनो, म्हणजे इथे या सिनेमातलं सगळ्यात मोठं सत्य उघडतं. श्वास रोखून ऐका. तो पत्रकार एलियन मॅथ्यूज, गावात फिरून खून खून म्हणून सगळ्यात आधी ओरडणारा, तपासासाठी टीमला भरीस घालणारा, तो उत्साही तरुण एलियट मॅथ्यूज नावाचा माणूस अस्तित्वातच नाही. तो आहे पीटर व्हॅन ह्युरन, जॉर्जचा सख्खा मुलगा. साऊथ आफ्रिकेतून फोनवर बोलणारा पीटर हे फक्त नाटक होतं. तो तर कधीचाच गावात होता, पत्रकाराच्या वेशात, सगळ्यांच्या डोळ्यात देखत. कसं ओळखलं तर जॉर्जच्या हाताला हिरवा रंग होता. सगळ्यांना वाटलं तो गवताचा आहे, पण असं नव्हतं. जॉर्जने निळ्या रंगाचं औषध मेंढीला खाऊ घातलं आणि जेव्हा पत्रकाराने जॉर्जला मारलं त्या झटापटीमध्ये जॉर्जने पत्रकाराचे केस पकडले, जे त्याने ओळखू येऊ नये म्हणून पिवळ्या रंगाचे केलेले होते, आणि रंग मिक्स झाला आणि बनला हिरवा रंग. आता सगळं चित्र स्पष्ट होतं. पीटरला वडिलांच्या लपवलेल्या संपत्तीचा सुगावा लागला होता, म्हणून त्याने जॉर्जला विष दिलं. मग त्याने बनावट मृत्यूपत्र तयार केलं, ज्यात सगळी संपत्ती रेबेकाला मिळणार होती. का? विचार करा. या मृत्यूपत्रामुळे रेबेकाकडे खुनाचं सगळ्यात मोठं कारण तयार झालं. मग बांगडी पेर, बुटांना बेरी चिटकव, बहीण खुनी ठरून तुरुंगात सडणार आणि मग जॉर्जचा एकुलता एक कायदेशीर वारस म्हणून सगळी संपत्ती आपोआप चालत येणार. पीटरकडे सख्ख्या बापाचा खून आणि सख्ख्या बहिणीला फाशीच्या दारात उभं करणारा डाव. अंगावर काटा येतो ना मित्रांनो. बिंग फुटल्याचं कळताच पीटर गाडी ढकलून पळायला लागतो. पण डेनब्रुकमधून पळणं इतकं सोपं नाही, कारण रस्त्यात उभे असतात रॉनी आणि रेजी, कळपातले जुळे धिप्पाड शिंगावाले मेंढे. दोघी शिंग रोखून गाडीवर धडकतात. धाडधाड गाडीचा चुराडा. खुनी बापाच्या मेंढ्यांच्याच तावडीत टीम पीटरला बेड्या ठोकतो आणि रेबेका निर्दोष सुटते. आणि मग मित्रांनो, गोष्ट हळुवारपणे आपल्या हृदयात हात घालते. इनकीपर बेत रेबेकाला एक गोष्ट सांगते. तिच्या आईचं नाव लिली. ऐकलत? लिली. जॉर्जने आपल्या सगळ्यात लाडक्या मेंढीला आपल्या गेलेल्या बायकोचं नाव दिलं होतं. या माणसाने आपलं सगळं दुःख, सगळं प्रेम त्या कुरणात पेरलं होतं. रेबेका मोठा निर्णय घेते. ती अमेरिकेला परत जात नाही. ती वडिलांचं आडनाव घेते, रेबेका हार्डी. कुरण स्वतःकडे घेते, कळप स्वतःकडे घेते, आणि एवढंच नाही, ती केलपच्या मेंढ्यांनाही विकत घेते आणि त्यांना कत्तलीपासून वाचवते. आणि शेवटच्या सीनमध्ये रेबेका कुरणात खुर्ची टाकून बसते, हातात पुस्तक घेते आणि मेंढ्यांना वाचून दाखवायला लागते. जशी वर्षानुवर्ष तिच्या वडिलांची संध्याकाळ होती तशीच आता तिची. आणि लिली त्या विंटर लॅम्पजवळ जाते, ज्याला कळपाने कधीच नाव दिलं नव्हतं. त्याला ती नाव देते, जॉर्ज. कळप त्याला आत घेतो. मग लिली मावळतीकडे बघते आणि आकाशात तिला एक ढग दिसतो. त्याचा आकार अगदी सेबॅस्टियनसारखा असतो. लिली हसते, कारण आता तिला कळलंय, ढग खरे नसतात कदाचित, पण आठवणी खऱ्या असतात. मित्रांनो, आता थोडं थांबून विचार करूया. दिग्दर्शक कायल बाल्डा आणि लेखक क्रेग माझिनला नक्की काय सांगायचंय? वरून बघितलं तर ही मेंढ्यांची गमतीशीर मर्डर मिस्ट्री आहे, पण आतून ही गोष्ट आहे दुःखाला सामोरं जाण्याची. त्या मेंढ्या म्हणजेच आपण आहोत. नको असलेलं दुःख विसरून पुढे चरत राहणारे. एखादं माणूस गेलं की आपणही त्याच्या आठवणी टाळतो, फोटो बाजूला ठेवतो, विषय बदलतो, कारण आठवलं की दुखतं.
पण हा सिनेमा सांगतो विसरणं म्हणजे सुटका नाही, ती फसवणूक आहे. लिलीला खुनाचं उत्तर कुठे सापडलं? जॉर्जला विसरण्याच्या प्रयत्नात नाही, त्याला आठवण्यात. आपल्या गेलेल्या माणसांच्या आठवणीचं हे ओझं नाही मित्रांनो, ती त्याची आपल्याजवळ उरलेली शेवटची ठेव असते. आणि दुसरी गोष्ट, त्या विंटर लॅम्पकडे बघा. चुकीच्या ऋतूत जन्माला म्हणून नाकारलेला, पण शेवटी कळपाला वाचवतो तोच. कोणी कधी जन्मलं यावरून नाही, तर कोणी कसं वागलं यावरून किंमत ठरली. तर मित्रांनो, कसा वाटला हा अनोखा सिनेमा? यावेळी खरंच काहीतरी वेगळं बघितलंय. हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करून आपले पिक्चर पेटी परिवारात सामील व्हा. कारण दर आठवड्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून अशीच एक भन्नाट गोष्ट गरमागरम चहासोबत तुमची वाट बघत असते. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आपल्या माणसांना घट्ट धरून ठेवा आणि हे कायम लक्षात ठेवा मित्रांनो, जो आठवणीत जिवंत असतो तो कधीच मरत नाही.